तूच मला मग शोधत बसते. बोल मला तू हळुवार काही, सांग भले तू माझा नाही. कलियुगातली मी मीराबाई, मौनातले हे शब्द बोलके तुझ्यानी माझ्या ओठे हलके. असुनी ननी अश्रू पोरके. क्षणात आता सरतील लाटा, पक्षी घराच्या धरतील वाटा. देईल हात तुझी अस्मिता, 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 अस्मिता. मी तरी त्याला कुठल्या मुलीशी बोलताना बघितलेलं नाहीये. गुड, छान माहिती दिली समीर. आदित्य, तुला माहितीये का काय? तुला कोणीतरी विष दिलंय. काय? लग्नाच्या रेशीम धाग्यांनी आमचं नातं बांधलेलं गेलं नसलं तरीही माणुसकीच्या नात्याने ते घट्ट बांधलेलं आहे. ती फालतू कथा कादंबऱ्यातली वाक्य माझ्या तोंडावर फेकू नकोस. मला फक्त एकच म्हणायचंय की त्या आदित्यला तुझ्याबद्दल काहीही वाटत नाही. 15 मिनिटात जेवण आटपल्यानंतर उरलेल्या वेळात कामगार काय करतात? मॅडम, जेवल्या जेवल्या लगेचच कोणी कामाला लागत नाही, थोडा आराम करतात. बिड्या फुंकून आणि तंबाखू खाऊन. वा. जेवण मागच्या वर्षी आपल्या कंपनीत 3 कॅन्सरचे पेशंट सापडलेत. कशामुळे? कामगार नेते ना तुम्ही, मग कामगारांचं हित कशात आहे हे तुम्ही त्यांना नीट समजावून सांगायला नको? बरं, एवढंच नाही तर काही कामगार जुगार खेळतात, लॉटरीच्या नादी लागलेत. त्या लॉटरीच्या नादात काहींनी अख्खा पगार गमावलाय. माहितीये तुम्हाला? माहिती आहे मला, माझ्याकडे आलेत काही. मग काय केलं तुम्ही? मॅडम, काहीही नाही. म्हणूनच मी लंच टाइम अर्धा तास करायचा ठरवलंय. त्यातच कामगारांचं हित आहे. आपसुकच कामगारांना कमी वेळ मिळेल ना. कंपनीचाही फायदा आहे त्यात, पण आपण कामगारांनाही त्याचा लाभ करून देऊ. याला तुमची काही हरकत? बरं मग मॅडम, कामगारांना काय लाभ देणार? ते जे अर्धा तास जास्त काम करतील त्याचे त्यांना जास्त पैसे मिळतील. आणि रिलॅक्सेशनचं काय? मॅडम, दिवसभर इतकं काम करून कामगारांना थोडं रिलॅक्स होणं फार गरजेचं असतं मॅडम. मग एखादा स्पोर्ट्स क्लब काढा, रिक्रिएशन क्लब काढा. सकाळच्या वेळात योगा क्लासेस सुरू करा, त्यांच्यासाठी मेडिटेशन क्लासेस सुरू करा. त्यामुळे रिलॅक्सेशन तर होईलच त्यांचं, शिवाय स्टॅमिना सुद्धा वाढेल. त्यांचंच हित आहे ना त्यात. हे बघा जेवण, कामगारांच्या हिताच्या सगळ्या गोष्टी ही कंपनी नेहमीच करेल, पण म्हणून त्यांचं दारू पिणं, चकाट्या पिटणं ह्या गोष्टी अजिबात खपवून घेतल्या जाणार नाहीत. मॅडम, असं असेल तर तुम्ही जो निर्णय घेतला तो योग्यच आहे. मी आजच कामगारांशी बोलतो आणि माझी खात्री आहे की त्यांना आवडेल ते. थँक्यू. ओके मॅडम, या. आत येऊ का मालक? ये अण्णा ये. आत यायला तुला परवानगी कशाला लागते रे? असं कसं? मालक कामात असताना त्यांच्या केबिन मध्ये परवानगी घेऊन जाणं हा साधा शिष्टाचार आहे नाही मालक? हे मालक प्रकरण काय काढलंयस नवीन? नवीन काय? जुनं तेच आहे. तुम्ही मालक आहात, आम्ही तुमचे नोकर आहोत, ही वस्तुस्थिती आहे. त्याचा आपल्या मैत्रीशी काय संबंध?
या कंपनीचे दरवाजे तुझ्यासाठी सदैव उघडे आहेत. या कंपनीत तुझं नेहमीच स्वागत होणार आहे. कंपनी तुझीच आहे असं समज अण्णा. पण समजणं आणि असणं याच्यामध्ये फरक आहे मालक. आधी हे मालक म्हणणं बंद कर. पंत म्हण आपलंसं वाटतं. म्हणू ना, म्हणू. त्याच्या आधी हे घ्या. हे काय? पैसे कसले? मोजून घ्या. कसले पैसे आहेत? तुम्ही मला पगार दिला होता ते सगळे पैसे मी परत करतो. अण्णा काय काढलंयस हे नवीन? हा, मालक कामाच्या व्यापात सगळं विसरून गेले असतील. मी जरा आठवण करून देतो. एक दिवस मी नको नको म्हणत असताना तुम्ही या कंपनीच्या सल्लागारपदी माझी नेमणूक केली आणि त्यासाठी पगारही नेमून दिला होता. ते आठवतंय मला. तू पगार घ्यायला तयार नव्हतास. मीच बळजबरीने तुला पगार घ्यायला लावला. आणि अण्णा, त्याला पगार म्हणत नाहीत, मानधन म्हणतात. या कंपनीला जो तू बहुमोल सल्ला देतोस त्याची परतफेड आहे. पण मला एक माहिती, मी तुमच्याकडे कधीही पगार मागितला नव्हता. तुम्ही स्वतःहून तुम्हाला देत आला. हो, तेही आठवतंय. आम्हीच तुझं अकाउंट उघडून दिलं होतं. या कंपनीतून दर महिन्याला तुझ्या अकाउंटमध्ये ते मानधन दिलं जातं आणि ते मानधन तू शेतकऱ्यांच्या हितासाठी वापरतोस हेही मला माहिती आहे. धन्यवाद. नाही, तुम्हाला हे सगळं आठवते त्याबद्दल अतिशय धन्यवाद. तेव्हा हे सगळे पैसे परत घ्या आणि मला तुमच्या आणि या कंपनीच्या ऋणातून मुक्त करा. अण्णा, तू एवढा का रागवलायस मला सांगशील? पंत, मला पगार देणं एवढं जड जात होतं तर मला स्पष्ट सांगायचं, मला पगार का दिला जातो याची चौकशी सुनेकडून करून घ्यायची काही गरज नव्हती. तुला पगार का दिला जातो याची चौकशी तेजस्विनीने केली. अरे, तुला विचारल्याशिवाय कंपनीतलं पानही हलत नाही आणि तू. मला खरोखर काय माहित नाही. अरे मग कंपनी चालवतोय कोण, तू की तेजस्विनी? मी आत्ता तेजस्विनीला बोलवतो आणि तुझ्या समोर तिला खडसावतो. खबरदार, खबरदार, माझ्या समोर माझ्या सुनेला काय बोलशील? तुला नात्यांची पर्वा नसेल पण मला सगळ्या नात्यांची पर्वा आहे. फक्त एवढंच म्हणायचं होतं की या सगळ्या गोष्टी तुझ्या लक्षात यायला पाहिजे. आलं लक्षात माझ्या. थँक्यू अण्णा. सांग. हॅलो भाई, 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 जहागीरदारांच्या घरून फोन आहे. कोण आहे? हॅलो. हॅलो संग्राम शेठ, मी वनिता बोलतेय. हा, बोल वनिता, बोल. एक मिनिट बाहेर जा, आमचा आयटम आहे. हा, बोल, आज कशी काय आठवण झाली तुला? वैताग आलाय नुसता. काय करावं काही सुचत नाहीये म्हणून तुम्हाला फोन केला. अरे काय झालं ते तर सांगशील का? नवरा हुंडा मागतोय परत तुझ्याकडं? नवरा चांगला आहे हो माझा. मग वैतागाला काय आलंय? ती आली आहे ना नवीन मुलगी घरात. अच्छा अच्छा, तुमच्या धाकट्या जाऊबाई? हो, तीच ती तेजस्विनी. काय समजते स्वतःला काय माहिती. बघावा तेव्हा तोऱ्यात वागते. लहान मोठा कोणाचा काहीही विचार न करता सगळ्यांना फाड बोलत सुटली आहे ती. बरं झालं, बरं झालं. त्या जागीरदाराच्या घरामध्ये आतूनच अशी आग लागायला पाहिजे.
आता इथे आम्ही जळून खाक व्हायची वेळ आली. अरे असं काय केलं काय तिनं? आल्या आल्या आदित्यशी भांडण केलं. रात्रीच घर सोडून निघाली होती. कशी बशी परत आणली. तर आता घरात राहायची आणि घराण्याची अब्रू सांभाळायची किंमत मागते ती सासऱ्याकडे. बरं झालं, फार बरं झालं. जागीरदाराला अशीच सून मिळायला हवी हो. अशानं हळूहळू सगळा कारभार हातात घेईल ती. तिला वेळीच आवर घातला पाहिजे. तुम्ही तिला असा हिसका दाखवा की कायमची फडफड बंद झाली पाहिजे तिची. मी कशाला करू ग? आणि तूही शांत राहा. हे बघ, तरुण आहे ती, डोकं गरम आहे. या अशा वयामध्ये स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायात धोंडा कसा पाडून घ्यायचा हे चांगलं ठाऊक असतं त्याला. काहीही करू नको, बघत राहा काय चाललंय ते. फक्त वेळ येईल तेव्हा शेवटचा घाव घाल म्हणजे. एवढ्या मोठ्या माणसाचा मुलगा, मीडियाने ही केस नको तेवढी ताणून धरली आहे. आमच्या खात्यावर छितू करणे हा यांच्या आवडीचा खेळ. जणू हे पोलिसात असते तर सगळ्या गुन्हेगारांना ताबडतोब पकडून आणलं असतं. अरे आम्ही सुद्धा माणसं आहोत. काय म्हणतायत पत्रकार? नेहमीच नको नको ते प्रश्न विचारून हैराण करून टाकलंय नुसतं. हे असंच का, ते तसंच का नाही, पोलीस खातं काय झोपलं होतं का? अरे कुणाच्या मनात कोणत्या वेळी काय येईल, कुणाच्या घरात कोणता गुन्हा घडेल हे कळायला आम्ही काय भविष्यवेत्ते आहोत? नाही आहेत ना. मग हातात कुठलाही पुरावा नसताना सुद्धा एखाद्या निष्पाप मुलीवर संशय व्यक्त करून तिचा मानसिक छळ करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? अहो, संशय तर आम्ही स्वतःवर सुद्धा घेतो. संशय आणि चौकशी ही तर आमची ताकद. पण मला कळत नाही, निष्पाप माणसं स्वतःला त्रास का करून घेतात? तुम्ही जरा तोंड सांभाळून बोला. कुणाच्याही सांगण्यावरून काहीही करणारे अनेक इन्स्पेक्टर्स बघितले असतील ना. भ्रष्टाचार नाहीच असं मीही म्हणत नाही. पण गुन्हेगारांना पोलिसांची जेवढी भीती वाटते तेवढी वकिलांची नाही. ही वस्तुस्थिती आहे. हे बघा इन्स्पेक्टर, या केसशी माझ्या मुलीचा काहीही संबंध नाही. शिरोडकर साहेब, गुन्हा घडला त्या दिवशी आदित्य तुमच्या मुलीला भेटायला आला होता. तो तुमच्या मुलीचा चांगला मित्र आहे. मैत्रीच्या आणि प्रेमाच्या वेगवेगळ्या तऱ्हा मी या नोकरीत पाहिल्या आहेत. तुमच्या नोकरीत तुम्ही काय काय बघितलंय याच्याशी आम्हाला काहीही कर्तव्य नाही. बरोबर आहे. एखाद्या बापाला गुन्हेगाराविषयी दया माया वाटू शकते, पण आम्हा पोलिसांना हे परवडत नाही. इन्स्पेक्टर प्लीज. सोनाली, तू एका प्रतिष्ठित वकिलाची मुलगी आहेस. मला खात्री आहे तुझ्या हातून असला गुन्हा कधीही घडणार नाही. आणि समजा घडला असता तरी देखील मी तुला वाचवलं असतं. इन्स्पेक्टर साहेब, कोणालाही पकडायचं, त्याला आत डांबायचं आणि गुन्हेगार सापडला म्हणून स्वतःची पाठ थोपटून घ्यायची, ही नाटकं माझ्याकडे, ॲडव्होकेट उज्ज्वल शिरोडकरकडे तरी करू नका. निघा तुम्ही. आणि हो, तुम्हाला एक टीप देतो. या गुन्ह्याची तुम्हाला उकल करायची असेल तर सगळ्या दिशांनी तपास करा. केला, पण संशयाची सुई तुमच्या मुलीच्याच दिशेने सरकतीये.
काय लाड गंभीर दिसताय तुम्ही? एक विनंती आहे सर. आम्ही हुकूम ऐकतो तुमचे, विनंतीचं काय घेऊन बरं सांगा. सर यापुढे तुमचे वैयक्तिक आर्थिक व्यवहार तुम्ही स्वतःच जर बघितले तर बरं होईल सर. का असं काय घडलंय? नाही काही झालेलं नाहीये, पण तुम्हाला माझा राग येण्याचे प्रसंग निर्माण होतील आणि तसं होऊ नये असं मला वाटतं सर. कोडी सोडत बसायचा मूड नाहीये माझा. बोला काय ते स्पष्ट बोला. सॉरी सर. राजश्री सोनसळकर नाचायला येणार नाही म्हणाल. तिच्या नाही सर थांबा, त्यांचा काही दोष नाहीये. मग त्यांचं मानधन वाढवून द्यायला मी नकार दिला. का हो? सर आधीच पैशांची एवढी ओढाताण चालली आहे आणि त्यात त्यांची लोबाणूक वाढत चालली आहे. हे बघा, हा माझा हो सर, हा तुमचाच प्रश्न आहे, त्यामुळे तो तुम्हीच सोडवा प्लीज. आणि सर आता ह्या अवस्थेमध्ये असा पैसा खर्च करताना मला खरंच खूप ताण येतोय आणि त्या राजेश्रीबाई जर नाही आलं तर तुम्हाला ताण येणार, म्हणून ही विनंती करतोय मी. तुमचं नुसतं नाव लाड आहे हो. आमचे लाड काही तुम्ही करत नाही. या 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 अण्णा या. अरे नमस्कार. अलभ्य लाभ, अलभ्य लाभ. वा वा, बरं झालं गाडबीड झाली तुमची. वा अहो, लाड नुसते उभे काय राहिला. अण्णांसाठी काहीतरी घेऊन या. अण्णा सरबत घेऊ. नव्या जातीची लिंब आहेत, रसाळ, रशियन. नाही आमची बाकीची पेय काही तुम्हाला चालत नाही म्हणून सरबत पाठवून द्या. काही माणसांकडून स्तुती ऐकली की संकट आल्यासारखं वाटतं मला. आता एखाद्या माणसानं गैरसमजच करून घ्यायचं म्हटल्यानंतर आम्ही जीव तरी किती लावायचा हो. विश्वास ठेवा अण्णा, खरंच विश्वास. आत्ता लाडला सांगत होतो, बऱ्याच दिवसात गाडवेडने अण्णांची एकदा बोलावणं धाड त्यानं. अहो, तुमच्यासारख्या शुद्ध चारित्र्याची माणसं भेटली की आमच्या मनाची आंघोळ होते हो. उपयोग काय पण माऊली म्हणतात, उताराची सांगडी टाके आईलीच थडी. वा 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 वा, काय ज्ञान हो, काय वाचन अण्णा तुमचं. उगाच नाही, समस्त शेतकरी वर्ग तुमच्याकडे भावी नेता म्हणून मोठ्या आशेनं पाहतो. उगाच नाही, शेतकऱ्यांच्या दुःखानं तुमच्या काळजामध्ये कळ येते. उगाच नाही, मंत्रालयामध्ये तुमच्या शब्दाला मान आहे. पुरवठा मंत्री स्वतः उठून तुमचं स्वागत करताना डोळ्यानं पाहिलंय. काय अण्णा, आम्हालाही शेतकऱ्यांचं भलं व्हावं असं वाटतं. पण बघा, आमच्या शब्दाला मंत्रालयामध्ये पण तुमच्या समस्या तुम्हीच निर्माण केलेल्या असतात. तुम्ही शेतकऱ्यांचं काय भलं करणार? शेतकरी त्याचं भलं करायला खंबीर आहे, तुम्ही फक्त त्याच्या वाटेत येऊ. असं कसं म्हणता तुम्ही? अहो, आम्ही शेतकरीच आहोत. मात्र आमच्या समस्यांना वाली नाही बघा कोणी मंत्रालयामध्ये. म्हणून तुम्हाला रशियन लिंबाचं सरबत आम्हाला थोडं महागच पडणार हे मला आल्या आल्याच कळलं. तुम्हाला सांगतो, तुमच्यासाठी मी कुठल्याही मंत्र्याकडे शब्द टाकणार नाही. कारण मी कुणाकडे समस्या घेऊन जात नाही, लोक माझ्याकडे समस्या घेऊन येतात. तुम्हाला हवा असेल तर जाहीरदारांना सांगून. अण्णा, जखमेवर मीठ चोळताय माझ्यातून. असं बघा, नोकराला जरा यश मिळालं म्हणून मालकानं त्याच्याकडे लाचारीनं जावं अशी पद्धत नाही थोरातांच्या घराण्यात. काळजामध्ये आग आहे, आग. आणि यश तरी कसलं हो, मेहनती म्हणून जरा विश्वास टाकला तर कंपनी हडप केली नाही. एक दिवस या जागीरदाराला रस्त्यावर आणलं ना, थोरातांची अवलाद सांगणार नाही बघा तुम्ही. काळजातली आग आपल्याला जळते. अहो, या सुडापोटी बरबाद झालेली किती माणसं दाखवतो. अहंकार विसरा, तुमची ती जीवाभावाची मैत्री आठवा. तुम्हाला सुख दिलं कोणी? त्या मैत्रिणी या सुडाने. तुम्ही काय वकिली करायला आला का जागीरदाराची इथे? मी त्यांची नाही, मी माझ्या मतांची वकिली करायला आलो. आणि मला मनापासून वाटतं तुम्ही दोघांनी एकत्र यावं शेतकऱ्यांच्या भल्यासाठी. ठीक आहे, येऊ आम्ही एकत्र. किमान तुमच्या शब्दाचा मान राखल्याचं पुण्य तरी लाभेल आम्हाला. अण्णा, आम्ही एकत्र येऊ, पण त्यावेळेला मी मालक असेन आणि तो नोकर असेल. तुम्ही नाही ऐकायचं.
जळता जळता एक ज्योती अंधाराला सांगत होती, होती सच्ची माझी प्रीती. क्षणात आता सरतील लाटा, पक्षी घराच्या ठरतील वाटा. देईल हात तुझी अस्मिता,